फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथं गॅसवरती एक कढई घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालू। शेंगदाणे लो फ्लेमवरती खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तिळगुळाच्या लाडूमध्ये शेंगदाणे ऑप्शनल आहेत, पण तशी चव त्यांची खूप छान लागते। जर इथं आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि इथं शेंगदाणे खमंग आणि खरपूस भाजून झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊ। त्यानंतर याच कढईमध्ये आपण 1 कप पांढरे तीळ घालू। आपण इथं पॉलिश केलेला तीळ घेतलेला आहे, तुम्ही इथं अनपॉलिश असा तीळही घेऊ शकता। तीळ हे लो फ्लेमवरती खमंग आणि तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तिळापासून कोणताही पदार्थ बनवत असताना तीळ हे नेहमी लो फ्लेमवरतीच भाजून घ्यावेत। लो फ्लेमवरती तीळ हे खमंग भाजल्यामुळे त्या पदार्थाची चव खूपच छान लागते। लो टू मीडियम फ्लेमवरती 1.5 ते 2 मिनिट तीळ छान भाजून झाला की त्याचा कलर थोडासा चेंज होतो, तडतडायलाही लागतो आणि खमंग असा सुवास यायला सुरुवात होते। आणि इथं तिळाचा कलर चेंज झालेला आहे आणि तीळ तडतडायलाही सुरुवात झालेली आहे। आता आपण यांना काढून घेऊ आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घेऊ। यामध्ये आपण 1 कप बारीक चिरून घेतलेला चिक्कीचा गूळ घालू। गोड इथं आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। चिक्कीचा गूळ असल्यामुळे साध्या गुळापेक्षा हा गूळ थोडासा चिकट असतो। आता या गुळाचा आपण पाक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण यामध्ये 1 चमचाभर पाणी घालू आणि 1.5 ते 2 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती गूळ छान वितळवून त्याचा पाक तयार करून घेऊ। आपला गुळाचा पाक तयार होतोच आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। आता इथे एका ग्लासाच्या पाठीमागच्या बाजूने आपण शेंगदाणा अशा प्रकारे उबडधोबड ठेचून घेऊ। त्यामुळे शेंगदाण्याच्या सालीही निघतील आणि अर्धे भागही होतील। शेंगदाणे उबडधोबड ठेचून झाल्यानंतर आपण शेंगदाण्याच्या साली काढून घेऊ। आता इथे 1.5 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि पाकही छान शिजलेला आहे। गुळाचा पाक तयार झाला की नाही एकदा आपण चेक करू। पाक चेक करण्यासाठी आपण एका वाटीमध्ये साधं पाणी घेऊ आणि या पाण्यामध्ये आपण पाकाचे 2 ते 3 थेंब टाकू। त्यानंतर 2 ते 3 सेकंदांनी बोटाच्या साहाय्याने या पाकाचा कडक असा गोळा तयार होतो की नाही हे बघायचं आहे। तर इथं कडक असा गोळा तयार झालेला आहे, म्हणजेच आपला पाक इथं तयार आहे। आता इथे आपण गॅस बंद करू। त्यानंतर यामध्ये आपण साली काढून घेतलेली शेंगदाणे घालू आणि भाजून घेतलेली तीळ घालू आणि आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। इथं आपल्याला ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे। सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर लाडू बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये लगेचच हात घालायचा नाही। मिश्रण खूप जास्त गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो। त्यासाठी आपण इथं एका तूप लावलेल्या मोठ्या ताटामध्ये आपल्याला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढ्याच आकाराचे चमच्याच्या साहाय्याने या मिश्रणाचे छोटे छोटे भाग घेऊ। त्यानंतर एका भांड्यात गरम पाणी घेऊन उरलेल्या मिश्रणाची कढई आपण या भांड्यावर ठेवू आणि त्यावरती आपण हे ताट ठेवू। त्यामुळे कढईतील आणि ताटातील मिश्रण ही गरम राहील। 10 ते 15 सेकंदात ताटात ठेवलेलं मिश्रण हे हातात धरण्याइतपत थोडंसं थंड झालं की आता आपण याचे लाडू बनवायला घेऊ। अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या आकारातच लाडू बनवून घेऊ। आणि इथं आपला पहिला लाडू तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सगळे लाडू तयार करून घेऊ। आणि इथं आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत। मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉन ही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह, तोपर्यंत नमस्कार।